गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी जी.आर आलेला आहे। लाडकी बहीण योजना जर चालू ठेवायची असेल तर आता KYC करणं बंधनकारक आहे। तुम्ही बघू शकताय 18 सप्टेंबर 2025 कालच हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर आलेला आहे। जी.आर म्हणजेच महाराष्ट्र शासनाचा एक जी.आर असतो, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय बघा, KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात यावी। पात्र लाभार्थी महिलांच्या पडताळणीसाठी हा KYC करणं गरजेचं आहे। मी तुम्हाला सिंपल प्रोसेस सांगणार आहे, सगळं सांगणार आहे। कुठं OTP टाकायचा आहे, कुणाच्या मोबाईलवर येणार आहे, कोणत्या काय करायचं आहे, फक्त 2 मिनिटं द्या, पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। सगळं तुम्हाला डायग्राम म्हणजे चित्र काढून दाखवणार आहे, सगळं कसं काय करायचं आहे। तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एवढीच नम्र विनंती। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सदर योजने पात्र लाभार्थी महिलांना थेट हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम ही जमा करते, सगळ्यांना माहिती आहे। हा जो जी.आर काढला त्याच्या मागं एक मुख्य कारण आहे, ती म्हणजे लाभार्थींची पडताळणी। बघा, लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल। म्हणजे जर तुमच्याकडं आधार कार्ड, जर तुम्हाला लाडकी बहिणीचं जर हे करायचं असेल तर तुम्हाला आधार कार्डचा नंबर देणं तिथं गरजेचं आहे। KYC कुठं करायची, कशी करायची, इन डिटेल माहिती सगळी हा तुमचा भाऊ तुम्हाला सांगणार आहे। फक्त 2 मिनिटं द्या, 2 मिनिटात सगळी माहिती बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नम्र विनंती आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण बघा लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे काय प्रोसेस आहे। बघा, शासनाने काय सांगितलं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या म्हणजे पात्र लाभार्थी महिलांच्या पडताळणीसाठी KYC माध्यमातून शासन मान्यता देण्यात येत आहे। या योजनेच्यासाठी तुम्हाला जी वेबसाईट आहे इथं दिसते तुम्हाला, HTTPS लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला जायचं आहे। त्याच्यावरती पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे। आता डायग्राम दाखवतोय बघा काय काय करायचं आहे। पहिल्यांदा तुम्ही काय केला, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला जायचं आहे, तिथं KYC बॅनर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। KYC फॉर्म उघडल, लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, तिथं 4 अंकी दिलेला असतो। आपले KYC या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल। जर तुम्ही KYC केलं जाईल तर आधी केलेलं असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही म्हणा। आता 100% कुणीच केलेलं नाही आहे सध्या, तर सगळ्यांनी नाही असं लिहायचं आहे। आपली KYC आधी पूर्ण झाली आहे का, सगळ्यांनी नाही लिहायचं आहे, लक्षात घ्या, कारण तुम्ही अजून कुणीही केलेलं नाही, कारण हा आता जी.आर आलेला आहे। ऑप्शन अजूनही वेबसाईटवरती चालू नाही, वेबसाईटवरती आज चालू होणार आहे, लक्षात घ्या। आता तुम्ही इथं नाही म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आधार क्रमांक लाभार्थ्यांचा जो आधार क्रमांक लाभार्थी मंजुरी यादी आहे त्याच्यात तो चेक केला जाईल, बघा तपासला जाईल। त्याच्यात जर तुम्ही असेल तर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर आहे ज्याला आधार कार्ड लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP येईल आणि तो OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे, लक्षात घ्या, सिंपल। जर तुम्ही यादीत नसाल तर तुम्हाला अपात्र यादी जर असाल तर तुम्हाला मेसेज येईल की आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र यादीत नाही, तुम्हाला मेसेज येणार आहे। कसला मेसेज येणार आहे, आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही असा तुम्हाला मेसेज येणार आहे, जर तुम्ही अपात्र यादीमध्ये असाल तर। आणि पात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला काय येणार आहे, OTP मोबाईलवरती OTP येणार आहे तुमचा ज्या आधार कार्डला लिंक आहे, आणि तो OTP तुम्हाला OTP स्क्रीन, तिथं OTP ऑप्शन असेल, OTPच्या स्क्रीनसमोर एक बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये टाकून तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे, समजलं। आता बघा, नंतर KYC पृष्ठावर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करण्यासाठी परत एकदा तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि परत एकदा सेंड बटन, सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर पती किंवा वडील यांच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP तुम्हाला टाकायचा आहे। पहिल्यांदा तुमची पडताळणी होणार, तुमच्या मोबाईल नंबरवरती येणार। जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला परत पतींचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यांच्या मोबाईलवरती नंबर येईल। जर लग्न झालं नसेल तर वडिलांच्या आधार क्रमांक टाकायचा आणि त्यांच्या मोबाईलवरती OTP येईल, तो तुम्हाला टाकायचा आहे। परत एकदा सेम प्रोसिजर करायची आहे, पहिल्यांदा तुमच्यासाठी, नंतर तुमच्या पती किंवा वडिलांसाठी, कारण दोन्ही पडताळणी करणं गरजेचं आहे। तुम्हीच आहेत का आणि तुमचे पती कोण आहेत आणि तुमचे वडील कोण आहेत यासाठी। बघा, समजलं, ह्या गोष्टी सेम प्रोसिजर होईल। त्यानंतर काय होईल बघा, OTP टाकल्यानंतर जात प्रवर्ग निवडावा, खालील बाबी डिक्लेरेशन हे सगळं करून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे।
आणि एक ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक विवाहित लाभ घेत असल्यास होय किंवा नाही करायचं आहे. आणि तिथे तुम्हाला एक मेसेज येईल, सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, असा तुम्हाला मेसेज येणार आहे. सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कारण अशी एवढी सोपी माहिती कोणी देणार नाही. पहिल्यांदा काय करायचं आहे, KYC बॅनरवर क्लिक करायचं आहे, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. पहिल्यांदा ते विचारतील तुमचं KYC झालं आहे का. जर एकदा ऑलरेडी केला असेल तर तुम्ही जर दुसऱ्यांदा करायला गेलात तर तिथं ऑलरेडी आहे असं लिहायचं आहे. जर पहिल्यांदा करत असाल तर नाही असं लिहायचं आहे. नाही टाकल्यानंतर तुम्हाला OTP विचारेल, आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यावर जर तुम्ही यादीमध्ये असाल, पात्र लाभार्थी यादीमध्ये असाल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती, ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. नसेल तर तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही आहेत, मेसेज येणार आहे तसा. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी अपात्र यादीत आहेत त्यांना ज्यावेळेस तुम्ही आधार क्रमांक टाकाल त्यावेळेस त्यांना OTP येणार नाही, तर त्यांना मेसेज येईल की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अपात्र यादीमध्ये आहात, तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. आणि जर तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये असाल तर तुम्हाला OTP येईल, OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वडिलांचा किंवा तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पतींचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यांच्या जो आधार लिंक मोबाईल नंबर आहे त्यांच्या मोबाईलवरती OTP येईल आणि त्यांचा OTP तुम्हाला परत टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. आणि शेवटी क्लिक सगळं करून ओके सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. आणि नंतर एक तुम्हाला मेसेज येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या तुम्ही ही सगळी पडताळणी पूर्ण केलेली आहे. लक्षात घ्या, काही कारणांमुळं लाडक्या बहिणी तिथं एक अपात्र यादीमध्ये गेलेल्या आहेत. त्यांची कारणं मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. ती म्हणजे उत्पन्न आहे, ITR आहे आणि रेशन कार्ड आहे. तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यात ह्या जी योजना आहे, ही अर्ज पडताळणी आहे, ही जी KYC आहे ही सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे, तुम्हाला करायची आहे. अजून वेबसाईटवरती ऑप्शन चालू झालेलं नाही, मी आत्ता बघितलं आहे, पण आज 100% चालू होणार आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजून एकदा बघायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुप्सला, कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या लाडक्या बहिणीची जी काही पैसे आहेत, 4 पैसे, त्यांना आपण मदत तर करू शकत नाही, पण त्यांचे हप्ता बंद होऊ नये, त्यांना पटापट हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुप्सला शेअर करा, फेसबुकला शेअर करा, इंस्टाग्रामला शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. कारण अर्ज पडताळणी जर केली नाही, KYC जर केली नाही तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. सप्टेंबरचा हप्ता येणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. ऑगस्टचा हप्ता आला असेल तर KYC केली जर नाही तर तुम्हाला इथून पुढचा एकही हप्ता येणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे आता दिवाळी येईल, तर दिवाळीसाठी सरकार सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र देणार आहे. आत्ताची ही लेटेस्ट न्यूज आहे, कारण हे सुद्धा सरकार बघत आहे, कारण दिवाळी 20 तारखेलाच आहे. त्याच्या अगोदरच तुम्हाला ते दोन्ही हप्ते दिले जातील. तुम्हाला माहिती आहे गेल्या दिवाळीला सुद्धा सरकारने हेच केलं होतं. त्यामुळं लक्षात घ्या, आपला जो आधार कार्ड आहे ते एकदा चेक करा, अपडेट करा. आपला जो आत्ताचाच मोबाईल नंबर आहे तो लिंक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. आपल्या बँकेची KYC करून घ्यायची आहे आणि लाडकी बहीण योजनेची KYC करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला ह्या गोष्टी खूप त्रास देतील, तुमचे हप्ते बंद होतील. तुम्ही परत म्हणाल की आम्हाला माहीत नव्हतं, हे केलं नाही, ते केलं नाही. ह्या गोष्टी करा, कारण जर एका घरात 2 लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर लक्षात घ्या महिन्याला 3000 रुपये तुमच्या ह्याच्यात येत आहे. आणि रेशन कार्डची सुद्धा KYC करायला विसरू नका, कारण रेशन कार्डसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 3000 रुपये तुमच्या घरात येतात, हे खूप मोठी अमाऊंट आहे, खूप मोठी रक्कम आहे. तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही प्रॉब्लेम असेल तर मी 100% सॉल्व्ह करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ.